राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याकडे शौचालय बंधनकारक. धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहात निकृष्ट अन्न पुरवठा, विद्यार्थ्याचे उपोषण. देगलूर उदगीर रोडवरील दुभाजकाचा अभाव ठरतोय जीवघेणा. बिलोली तालुक्यात 562 कुपोषित बालके. कुपोषण मुक्तीसाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे गटविकास अधिकाऱ्याचे आवाहन. आता बातमीपत्र विस्ताराने. सध्याची राजकीय स्थिती पाहता राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजपा सरकार टिकण्याचा राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबाग येथे आज 2 दिवसाचं चिंतन शिबिर आयोजित केलं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिल्याचा दावाही पवारांनी केला. भाजप आणि शिवसेना युती झाली असती तर पुढील 5 वर्षे एकत्र आले असते आणि सरकार स्थिर राहिलं असतं, पण तसे झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनही सरकार स्थापन झाले नसते, म्हणून भाजपाला पाठिंबा दिला. पण ही स्थिती दीर्घकालीन स्थिरता देणारी नाही आणि जर स्थिती बिघडली तर पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीद्वारे महाराष्ट्रात पाय रोवणाऱ्या MIMला भाजपामधील काही जणांनी पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या पक्षाच्या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे पाहता राज्यातील एकोप्याला धोका निर्माण होणार असल्याची शक्यताही पवारांनी व्यक्त केली. शौचालय नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी यांच्याकडे जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून शौचालय बांधकामाचा उद्या शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या राहत्या घरी शौचालय असणे बंधनकारक आहे. सन 2010 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकडे शौचालय आहे किंवा नाही याची पाहणी करून राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडे वापरातले शौचालय असल्याचे म्हटले होते. उद्या 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन. या शौचालय दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकारी आणि अधिकारी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रत्येकाच्या घरी शौचालय असणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. धर्माबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे मुलांचे शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात एकूण 75 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील काही दिवसापासून या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न पुरवठा होत असलेल्या तक्रारी होत्या. त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्यास देखील धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यानंतर आता विद्यार्थ्यांमधील रोष अनावर होऊन 22 विद्यार्थी 2 दिवसापासून वसतिगृहासमोर आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. आज शासकीय वसतिगृह व अनुदानित वसती समितीचे सदस्य भगवान कंदारे यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना भेट दिली आणि वसतिगृहात असलेल्या असुविधांचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला आहे. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असून विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी सडकी फळे व निकृष्ट दर्जाचे अन्न नाश्ता म्हणून दिले जाते. त्याचबरोबर रोज सकाळी त्यांना खाण्यासाठी देण्यात येणारी अंडी देखील बंद झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी अपुऱ्या वह्या पुस्तकांचा पुरवठा, अशुद्ध पाणी आदींच्या तक्रारी आहेत, अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर NM हनुमंते यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
देगलूर शहरापासून उदगीरकडे जाणारा रोड अत्यंत दर्जेदार असून या रोडने वाहने देखील तितक्याच गतिमान वेगाने जात असतात। याच रोडवर मानवीय विकास महाविद्यालय, राघवेंद्र स्वामी मंदिर, त्याचबरोबर टेलिफोन एक्सचेंज ऑफिस अशी महत्त्वाची ठिकाणे असल्यामुळे या रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। परंतु रोडवर दुभाजकाचा अभाव असल्यामुळे उदगीरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारची शिस्त नाही। त्यामुळे मागील काही दिवसापासून या रोडवर किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे। दुभाजकाच्या अभावामुळे जीवघेणा ठरलेल्या या रोडवर दुभाजक लावून अपघाताची शक्यता टाळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे। बिलोली तालुक्यामध्ये आज घडीला 165 मोठ्या अंगणवाड्या असून 20 मिनी अंगणवाड्या आहेत। या अंगणवाड्यांमध्ये एकूण 562 कुपोषित बालके आहेत। या बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी प्रशासन प्रयत्न करत असून बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी नागरिकांच्या देखील सहकार्याची आवश्यकता असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। आज बिलोलीमध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेला सभापती व्यंकट पावडे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, सुभाष गायकवाड, तहसीलदार भवानजी आगे, नायब तहसीलदार नवनाथ भगवान आदींसह गटविकास अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यशाळेमध्ये तालुक्यातील बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाड्या दत्तक घेण्याचे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी केले। त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी सगरोळी हे गाव दत्तक घेतले, तर सुरेखा गायकवाड यांनी आरोळी हे गाव दत्तक घेतले, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर गफूर कुरेशी यांनी दिली आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याकडे शौचालय बंधनकारक। धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहात निकृष्ट अन्न पुरवठा, विद्यार्थ्याचे उपोषण। देगलूर उदगीर रोडवरील दुभाजकाचा अभाव ठरतोय जीवघेणा। बिलोली तालुक्यात 562 कुपोषित बालके, कुपोषण मुक्तीसाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे गटविकास अधिकाऱ्याचे आवाहन। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या